कभी ओटो के लिए मर गए तो कभी नोटों के लिए मर गए, कभी ओटो के लिए मर गए तो कभी नोटों के लिए मर गए, तो कभी जात पात के नाम के लिए मर गए। अगर होते भगत सिंह आज तो कहते यार सुखदेव हम भी किन किन नमूनों के लिए मर गए। नमस्कार आयोजक, परीक्षक, स्पर्धक मित्र हो, मी संकल्प महेंद्र इंगळे, इयत्ता 12वीचा विद्यार्थी, श्री समर्थ महाविद्यालय अमरावती। प्रस्तुत विषय सादर करतोय भारत एक महासत्ता। सर्वप्रथम या ऑनलाईन व्यासपीठावर एक प्रश्न मांडतो की खरंच भारत हा महासत्ता होईल का? तर मी स्पष्टपणे सांगतो की नाही, भारत हा महासत्ता होणारच नाही। कारण ज्या देशात मंदिरासमोरील चपला चोरू नये असं लिहावं लागतं, ज्या देशात खोटे बोलू नये असं सांगावं लागतं, ज्या देशात येथे थुंकू नये नेमक्या तिथेच भिंती रंगवल्या जातात, ज्या देशात स्त्रियांवर अन्याय अत्याचार होतात, ज्या देशात बळीराजाचा बळीच जातो, तो देश खरंच महासत्ता होईल का? इतर देशांपेक्षा प्राचीन संस्कृती भारताला जास्त लाभलेली आहे। त्या संस्कृती, त्या परंपरा वाढवणे तर दूरच, आपण त्यांना टिकवू सुद्धा शकलो नाही। ज्या देशात संस्कृती, परंपरा यांना मूठ माती देऊन प्रतिमा टांगून विकृतीचं तृप्त अनुकरण करणारी युवा पिढी निर्माण होत असेल, तो देश खरंच महासत्ता बनेल तरी कसा? आजची युवा पिढी ही व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यावरच व्यस्त आहे। 18 ते 30 हा वयोगट कार्यशील तरुणांचा वयोगट। विधायक व पोटापाण्याऐवजी काम करण्यापेक्षा तो राजकीय झेंड्यांच्या दांड्या हलवण्यात आणि स्वतःला दादा, भाऊ, युवा नेतृत्व, भावी अमका, भावी टमका म्हणून घेण्यात धन्यता मानत आहे। व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवला जातो की मी शिवरायांचा मावळा, पण गळाच्या 4 पायऱ्या चढल्यावर कुजबुज करतो हा बावळा। बर्थडे आहे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा, असं ओरडणाऱ्या भावाला गल्लीतलं काळं कुत्र सुद्धा विचारत नाही। कावळा जेवढा कावकाव करत नाही ना, त्यापेक्षाही जास्त हे पोरींच्या फोटोंना पाहून वाव वाव करतात। अशा तरुणांना पाहून असं वाटतं या देशाला महासत्ता बनवावं तरी कसं? 74 वर्ष पूर्ण झालीत भारताला स्वातंत्र्य मिळून, पण या देशात हजारो खेड्यांमध्ये आजही वीज, पाणी, निवारा पोहोचवल्या जात नाही। त्याचं या राजकारणाला, या नेत्यांना, या पक्षांना काहीच वाटत नाही। अहो, यांना साध्या पाण्याचा सुद्धा बंदोबस्त करता आला नाही, ते या देशाला काय महासत्ता बनवणार? या देशात अजूनही स्त्रियांवर अन्याय अत्याचार होतात। ते कधी त्यांच्यावरचे अन्याय अत्याचार बंद होतील? जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बंद होतील, जेव्हा या कारण निघून जातील, तेव्हाच हा भारत देश महासत्ता होण्यापासून थांबणार नाही। धन्यवाद।